सर्वांना नमस्कार। विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती तिरुत्त लेखन नमुना सभा क्रमांक 2 माहे जुलै 2026। जुलै महिन्यामध्ये कोणकोणते ठराव असावे ते आपण या व्हिडिओमार्फत पाहूया। सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। सभा क्रमांक 2 दिनांक वार वेळ लिहिणार आहात। त्यानंतर अनुक्रमांक सदस्याचे नाव पद स्वाक्षरी लिहून आपण खाली सह्या घेणार आहात। वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव श्री सौ यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चा केल्यानंतर खालील ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले। विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत। ठराव क्रमांक मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचून दाखवले असता चर्चेअंती कोणताही बदल न सुचविल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 2 शाळेतील सर्व वीज व्यवस्था तपासणी करण्याबाबत। ठराव क्रमांक पावसाळी दिवसात पावसाच्या पाण्यामुळे भिंती ओलसर होतात, त्यामुळे विजेचा शॉक बसण्याची शक्यता असते। याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती शाळेतील सर्व लाईट व्यवस्था तपासणी करण्याकरिता गावातील वायरमॅन यांना शाळेत बोलावून सर्व स्विचेस 2 वर्गातील लोंबणारे वायर यांची तपासणी करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 3 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याबाबत। ठराव क्रमांक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी होणे गरजेचे असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती एकूण शिक्षकापैकी शिक्षकांची चारित्र्य पडताळणी झाली असून शिक्षकेतर कर्मचारी असून त्यांची चारित्र्य पडताळणी झाली नसल्याचे सभेला सांगितले, तेव्हा सदर कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर चारित्र्य पडताळणी करून घ्यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 4 शाळेतील भौतिक सुविधांचा आढावा घेण्याबाबत। ठराव क्रमांक विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भाने शाळेतील भौतिक सुविधांचा आढावा घेताना शाळेचे प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, शौचालय, मुतारी, प्रकाश व्यवस्था, CCTV, तक्रार पेटी, प्रथमोपचार पेटी इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला असता यावर चर्चा होऊन शाळेत कमीत कमी 4 CCTV, संरक्षक भिंत इत्यादी बाबी कमी असून याबाबत पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायतीला मागणीपत्र देण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। पुढील विषय आहे विषय क्रमांक 5 CCTV फुटेज तपासणी करण्याबाबत। ठराव क्रमांक शाळेतील CCTV फुटेज तपासणी करण्याबाबत चर्चा झाली असता विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेच्या संदर्भाने शाळेचे CCTV फुटेज सर्वांसमक्ष तपासण्यात आले असता त्यात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह चित्रण आढळून आले नसल्याने शाळेतील वातावरण आनंददायी, भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 6 शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्याबाबत। ठराव क्रमांक पावसाळ्यात काही विद्यार्थी ओढे, नाला यातून ये-जा करतात, याबाबत चर्चा केली असता विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नदी, नाले, ओढे यातून शाळेला ये-जा करू नये, तसेच विद्यार्थ्यांची शाळेला ने-आण करण्याची जबाबदारी पूर्णतः पालकांची असेल, यात शाळा किंवा प्रशासन जबाबदार राहणार नाही असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 7 तक्रार पेटीतील तक्रारींचा निपटारा करण्याबाबत। ठराव क्रमांक शाळेतील तक्रार पेटी सर्वांसमक्ष उघडली असता तक्रार पेटीत एकही तक्रार आढळून आली नसल्याने शाळेतील वातावरण विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने आनंददायी, भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले।
यावेळी विद्यार्थ्यांना तक्रार पेटीचे महत्त्व, कोणत्या प्रकारच्या तक्रारी करता येतात याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 विद्यार्थी सुरक्षेसंदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याबाबत. ठराव क्रमांक. विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भाने शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने वागावे असे सांगितले असता यावर चर्चा होऊन शासन निर्णय 13 डिसेंबर 2025च्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपली वर्तणूक ठेवावी. तसेच केंद्राने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन सर्वांनी करावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, आपल्या शिक्षक बांधवांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विषय क्रमांक 9 अभ्यागतांना शाळेत प्रवेश नसलेबाबत. ठराव क्रमांक. शाळेच्या वेळेत तसेच शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शालेय परिसरामध्ये कोणीही येऊ नये, खेळू नये याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती मुख्याध्यापकांच्या परवानगीशिवाय शालेय वेळेनंतर अभ्यागतांना येण्यास, बसण्यास, खेळण्यास तसेच इतर बाबीसाठी प्रतिबंध करण्यात यावा याबाबतचा बॅनर शाळेच्या प्रथमदर्शनी भागात लावण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 10 शालेय परिसरातील पाण्याचा निचरा होण्याबाबत. ठराव क्रमांक. शालेय परिसरात पाणी साठल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास होऊ शकतो याबाबत चर्चा केली असता शालेय परिसरात पाणी साठल्याने संसर्गजन्य आजार पसरू शकतात, वाढू शकतात. यामुळे पाण्याचा निचरा इमारतीच्या विरुद्ध दिशेने व्यवस्थित होईल व शालेय परिसर स्वच्छ राहील याची काळजी सर्व सदस्यांनी घ्यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय. विषय क्रमांक 11 ऐनवेळीचा विषय. ऐनवेळीचा विषय कोणताही नसल्याने सचिव श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा संपल्याचे जाहीर केले. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओत.